नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणामधील वाक्यांचे प्रकार यावर अभ्यास केलेला आहे. आज आपण वाक्यांचे प्रकार यामधीलच पुढचा भाग अर्थातच वाक्य परिवर्तन किंवा वाक्य रूपांतर यावर प्रकाश टाकणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण वाक्यांचे चारही प्रकार कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया. समोर बघा, मी एक तुम्हाला तक्ता दिलेला आहे. तक्त्यामध्ये तुम्हाला वाक्यांचे चारही प्रकार दिसत आहेत. पहिला प्रकार कोणता आहे? विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्यामध्ये पुन्हा दोन पोटप्रकार आहेत, दोन उपप्रकार आहेत, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य आणि चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. विद्यार्थ्यांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की याआधी आपण या चारही प्रकाराच्या व्याख्या आणि त्याची अनेक उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. आज मात्र आपण या चारही प्रकारांचे वाक्यांचे आपण रूपांतर करायला शिकणार आहोत. बघा, परीक्षेला आपल्याला प्रश्न येतात, विशेषतः इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी या दोन्ही वर्गांना परीक्षेला वाक्य रूपांतरावर आधारित प्रश्न असतात. परीक्षेला एखादं वाक्य दिलं जातं, उदाहरणार्थ एखादं विधानार्थी वाक्य दिलं, त्या विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी करा असा प्रश्न येतो. किंवा होकारार्थी वाक्य दिलं जातं, त्याचं नकारार्थी करा. उद्गारार्थी वाक्य दिलं जातं, त्याचं विधानार्थी करा. आज्ञार्थी वाक्य दिलं जातं, त्याचं प्रश्नार्थी करा, विधानार्थी करा. म्हणजेच एका वाक्याच्या प्रकाराचं दुसऱ्या वाक्याच्या प्रकारात रूपांतर करणं, ज्यालाच आपण काय म्हणतो बरं, तर वाक्य परिवर्तन किंवा वाक्य रूपांतर म्हणतो. थोडक्यात वाक्य परिवर्तन किंवा वाक्य रूपांतर म्हणजे काय, तर वाक्याच्या मूळ रूपात किंवा वाक्याच्या मूळ रचनेत केलेला जो बदल असतो त्यालाच आपण वाक्य रूपांतर असं म्हणतो. वाक्याच्या मूळ रूपात. मग वाक्याचं मूळ रूप काय? समजा ते वाक्य प्रश्नार्थी आहे, ते वाक्य जर प्रश्नार्थी आहे आणि त्याचं जर तुम्हाला विधानार्थी करायला दिलं, त्यामुळे ज्यावेळी तुम्ही वाक्याच्या मूळ रूपात किंवा त्याच्या रचनेत जेव्हा तुम्ही बदल करता, प्रश्नार्थीचं जेव्हा तुम्ही विधानार्थी करता, त्यावेळी जो बदल केलेला आहे त्यालाच आपण म्हणतो वाक्य रूपांतर. आणि म्हणून त्याची व्याख्या काय झाली? वाक्याच्या मूळ रूपात किंवा वाक्याच्या मूळ रचनेत केलेला बदल म्हणजेच वाक्य रूपांतर होय. विद्यार्थ्यांनो, वाक्य रूपांतर करताना काही नियम लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वाक्य रूपांतर करणं म्हणजे नुसतं प्रश्नार्थीचं विधानार्थी करणं म्हणजे प्रश्नचिन्ह काढला आणि तिथं पूर्णविराम टाकला असं नाही आहे. किंवा उद्गारार्थी वाक्य आहे म्हणून तिथे उद्गारार्थी चिन्ह एक्सक्लेमेटरी मार्क काढलं आणि तिथे फुल स्टॉप टाकला, पूर्णविराम टाकला म्हणजे वाक्य रूपांतर झालं, असं अजिबात नाही आहे. तर वाक्य रूपांतर करत असताना तुम्हाला काही नियम जे आहे ते कायम लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्या नियमांनुसार जर तुम्ही वाक्य रूपांतर करायचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा तिथे येणार नाही. मग आता हे नियम कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया. बघा, वाक्य रूपांतर करत असताना मुळात जे मूळ वाक्य आहेत त्या मूळ वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. नियम पहिला आहे की वाक्याचा मूळ अर्थ हा बदलता कामा नये, म्हणजे रूपांतरित केलेल्या वाक्यातही तो मूळ अर्थ असला पाहिजे, तो बदलता कामा नये. दुसरा नियम आहे बघा, की ज्यावेळी तुम्ही वाक्य रूपांतरित करता तेव्हा रूपांतरित केलेलं ते वाक्य, कारण नवीन वाक्य तयार होईल ते, बरोबर, तर ते वाक्य हे डौलदार असलं पाहिजे, ते परिणामकारक असलं पाहिजे. त्याचबरोबर ज्यावेळी आपण वाक्य रूपांतरित करतो त्यावेळी आपण आपल्या मनातील विचार हे मांडत असतो आणि त्यामुळे आपले विचार हे आपण आकर्षक पद्धतीनेच मांडायचे आहेत. आपले विचार आकर्षक पद्धतीने मांडण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे.
आणि त्याचबरोबर चौथा नियम आपल्याला इथे सांगतो की वाक्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या वाक्याचं रूपांतर करतो त्यावेळी मूळ वाक्यामध्ये जे भाव असतात ते भाव मात्र रूपांतरित केलेल्या वाक्यातही कायम असले पाहिजे. जसं मी आधी तुम्हाला म्हटलं होतं की वाक्यामध्ये भाव असतात. एखाद्या वाक्यात आनंदाचे भाव असतात, एखाद्या वाक्यात दुःखाचे भाव असतात, एखाद्या वाक्यात तिरस्काराचे भाव असतात, बरोबर. तर ज्यावेळी अशा वाक्यांचं आपण रूपांतर करतो त्यावेळी वाक्यातील भाव हे रूपांतरित केलेल्या वाक्यातही कायम असले पाहिजे. बघा, या सर्व नियमांना जर तुम्ही लक्षात ठेवून तुम्ही वाक्य रूपांतर जे आहे ते करायचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आज मी तुम्हाला अनेक उदाहरणांद्वारे तुम्हाला वाक्य रूपांतर हे समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे वाक्याचे जे चारही प्रकार आहेत त्या चारही प्रकारची आपण वाक्य घेऊया आणि त्याला आपण काय करूया तर रूपांतरित करायचा प्रयत्न करूया. म्हणजे तुम्हाला वाक्य रूपांतर कसं करायचं हे लक्षात येईल. आता पहिला वाक्याचा प्रकार कोणता आहे बरं आपला? विधानात्मक वाक्य, बरोबर. विधानार्थी वाक्य. विधान हे होकारार्थीही असतं आणि विधान हे नकारार्थीही असतं. हे मी तुम्हाला याआधीही सांगितलं आहे. आणि त्यामुळे विधानार्थी वाक्याचे दोन प्रकार आहेत, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. आता आपण याने सुरुवात करूया. होकारार्थी वाक्य जर असेल तर त्याचं नकारार्थी कसं करायचं, किंवा नकारार्थी वाक्य असेल तर त्याचं होकारार्थी कसं करायचं. ओके. तर पहिला आपण इथे रूपांतरित करण्यासाठी आपण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करूया किंवा नकारार्थी वाक्याचं आपण होकारार्थी करूया. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला इथे थोडंसं सांगायचा इथं माझा प्रयत्न आहे. बघा, ज्यावेळी आपण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करतो त्यावेळी देखील काही नियम आपल्याला इथे बघायचे आहेत. इथे मी समोर बघा तुम्हाला नियम दिले की होकारार्थी वाक्य त्याचं जर तुम्हाला नकारार्थी करायचं असेल किंवा नकारार्थी वाक्य असेल आणि त्याचं तुम्हाला होकारार्थी करायचं असेल तर सांगितल्याप्रमाणे वाक्यातला मूळ अर्थ हा बदलायचा नाही. आणि त्याचबरोबर होकारार्थीचं नकारार्थी करताना किंवा नकारार्थीचं होकारार्थी करताना तो मूळ अर्थ एक तर बदलायचा नाहीच आहे, पण तो बदलू नये यासाठी विरुद्धार्थी शब्दांचा आपण इथे वापर करणार आहोत. बघा, मूळ अर्थ जो बदलू नये तो कायम असावा यासाठी आपण काय करणार आहोत तर इथे विरुद्धार्थी शब्दांचा वापर करणार आहोत. आपण काही उदाहरणं घेऊया आणि उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. समोर बघा मी उदाहरण दिलं आहे. पहिलंच उदाहरण बघूया. जपान उगवत्या सूर्याचा देश आहे. जपान उगवत्या सूर्याचा देश आहे. वाक्यातून आपल्याला काय समजतं? हे वाक्य होकारार्थी आहे, विधानार्थी परंतु होकारार्थी आहे. आता याचा आपल्याला नकारार्थी करायचं आहे. नियम आपल्याला काय सांगतो? अर्थ बदलायचा नाही, त्यासाठी विरुद्धार्थी शब्दांचा वापर करायचा. मग या वाक्यामध्ये असा कोणता शब्द आहे की ज्याचा आपण विरुद्धार्थी शब्द काढू शकतो? उगवणे, मावळणे, बरोबर. मग या विरुद्धार्थी शब्दाचा वापर करून आता आपण त्याला नकारार्थी करूया. कसं होईल वाक्य? जपान मावळत्या सूर्याचा देश नाही. बघा, वाक्य काय होतं? मूळ वाक्य जपान उगवत्या सूर्याचा देश आहे. यातून होकार आपल्याला दिसत होता, बरोबर. आता त्याला आपण नकारार्थी केलं. जपान मावळत्या सूर्याचा देश नाही. नाही यातून आपल्याला नकार जाणवला. त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्द वापरला आपण, उगवत्या, मावळत्या, आणि त्यामुळे वाक्याचा अर्थही बदलला नाही. म्हणजे नियमाप्रमाणे आपलं वाक्य हे अगदी बरोबर आहे. आपण अजून एक उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण मी इथे दिले बघा. शेतकरी अशांत होते. शेतकरी अशांत होते. होकारार्थी आहे वाक्य. नकारार्थी करूया नियमांनुसार. अशांतच्या विरुद्धार्थी शब्द कोणता येईल? शांत. त्यात नकार दर्शवायचा आहे. त्यामुळे वाक्य कसं होईल? शेतकरी
शांत नव्हते. शेतकरी शांत नव्हते. त्यामुळे बघा, आपण विरुद्धार्थी शब्द वापरल्यामुळे वाक्याचा अर्थ बदलला नाही आणि ते नकारार्थीही झालं. होते या क्रियापदावरून ते होकारार्थी कळत होतं, नव्हते या क्रियापदावरून ते नकारार्थी समजते. बरोबर. अजून एक वाक्य घेऊया आपण. तिसरं वाक्य मी इथे दिलं आहे बघा. भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल आहे. भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल आहे. वाक्य कसं आहे? होकारार्थी आहे. त्याचा आपण नकारार्थी करूया. नियम समोर ठेवूया. विरुद्धार्थी शब्द कोणता आहे इथे? प्रतिकूल. बरोबर. प्रतिकूलच्या विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? अनुकूल. मग आता वाक्यात कसं तयार होईल? भौगोलिक परिस्थिती अनुकूल नाही. बघा, आहे क्रियापदावरून ते होकार दर्शवत होतं, नाही या क्रियापदावरून ते नकार दर्शवते. परंतु प्रतिकूलच्या विरुद्ध अनुकूल विरुद्धार्थी शब्द वापरल्यामुळे वाक्याचा मूळ अर्थ हा कायम राहिला. भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल आहे, त्याचं नकारार्थी आपण केलं भौगोलिक परिस्थिती अनुकूल नाही. म्हणजेच कशी आहे? प्रतिकूल आहे. बरोबर. तर अशा पद्धतीनेच आपल्याला हे वाक्य रूपांतर जे आहे ते आपल्याला करायचं आहे. आत्ताच आपण होकारार्थीचं नकारार्थी पाहिलं, बरोबर, किंवा नकारार्थीचं होकारार्थी. आता आपण पुढच्या प्रकाराकडे वळूया. आपला जो वाक्यांचा प्रकार आहे त्याच्यात दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. या प्रश्नार्थी वाक्याचा आपण विधानार्थी करूया. बघा, आज आपण अनेक उदाहरणांद्वारे आणि नियमांनुसार आपण हा जो विषय आहे वाक्य रूपांतराचा तो आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे आपण प्रश्नार्थी वाक्याचा आता विधानार्थी करूया. पुन्हा एकदा इथे मी तुम्हाला सांगते की प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी करत असताना देखील काही नियम हे आपण समोर आपल्या ठेवायचे आहेत. या नियमांना अनुसरूनच आपण रूपांतर करायचं आहे. कारण प्रश्न हा जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की विधान एखादं होकारार्थी असतं किंवा एखादं विधान हे नकारार्थीही असतं, त्याच पद्धतीनं एखादा प्रश्न हा होकारार्थीही असतो तर एखादा प्रश्न हा नकारार्थीही असतो. आणि त्यामुळे या प्रश्नार्थी वाक्याचं जेव्हा आपण विधानार्थी करतो त्यावेळी देखील काही नियम आपण आपल्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. मग हे नियम कोणते? तर बघा, पहिला नियम मी इथे तुम्हाला सांगते की ज्यावेळी प्रश्न होकारार्थी असेल आणि जर तुम्हाला त्याचं विधानार्थी करायला सांगितलं असेल तर त्यावेळी विधानार्थी करत असताना ते वाक्य हे नेहमी नकारार्थीच तयार होतं. पुन्हा नीट समजून घ्या. ज्यावेळी प्रश्न होकारार्थी असेल आणि जर त्या प्रश्नार्थी वाक्याचं तुम्हाला विधानार्थी करायला सांगितलं तर विधानार्थी वाक्य हे नेहमी नकारार्थीच तयार होतं. तर अगदी याउलट ज्यावेळी प्रश्न नकारार्थी असतो आणि त्या नकारार्थी प्रश्नाच्या वाक्याचं तुम्हाला जर विधानार्थी करायला सांगितलं तर त्यावेळी ते विधानार्थी वाक्य हे होकारार्थीच तयार होतं. थोडक्यात काय, प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी करताना विधानार्थी वाक्य हे नकारार्थी होतं आणि प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी करताना ते वाक्य कसं तयार होतं? होकारार्थी तयार होतं. त्याचबरोबर तिसरा नियम इथे आपल्याला सांगतो की वाक्याचा मूळ जो अर्थ आहे तो तर बदलायचा नाहीच आहे, पण त्याचबरोबर त्या वाक्यामध्ये जो काळ आहे तो देखील आपण इथे बदलायचा नाही, तो देखील आपण इथे कायम ठेवायचा आहे. आपण काही उदाहरणं घेऊया म्हणजे तुम्हाला ते चटकन समजेल. इथे समोर बघा, मी एक पहिलंच उदाहरण दिले बघा. जगी सर्व सुखी असा कोण आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? प्रश्न आहे. आता हा प्रश्न कसा आहे बघा, विचार करा. हा प्रश्न होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? हा प्रश्न होकारार्थी आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे हा प्रश्न होकारार्थी आहे आणि त्याचा आपल्याला विधानार्थी करायचं आहे. नियम काय सांगतो आहे? विधानार्थी करताना विधानार्थी वाक्य हे कसं होणार? नकारार्थी होणार. आणि मग आता ते कसं तयार होते बघा. जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. जगी सर्व सुखी असा कोणीही नाही.
थोडक्यात काय, प्रश्न जर होकारार्थी असेल आणि त्याचं विधानार्थी करायचं असेल तर विधानार्थी वाक्य हे नेहमी नकारार्थीच होते. दुसरं वाक्य बघूया. माणसाला माणसाची भीती का वाटते? माणसाला माणसाची भीती का वाटते? पुन्हा प्रश्न होकारार्थी आहे, बरोबर. आता याचं विधानार्थी करायचं आहे. कसं तयार होईल बघा. माणसाला माणसाची भीती वाटता कामा नये. माणसाला माणसाची भीती वाटता कामा नये. बघा, प्रश्न होकारार्थी आहे, बरोबर. त्यामुळे त्याचं विधानार्थी करताना वाक्य कसं झालं? नकारार्थी झालं. तिसरं वाक्य बघूया. लोकमान्य टिळकांचे कार्य कोण विसरेल? लोकमान्य टिळकांचे कार्य कोण विसरेल? बघा, इथे नीट जर पाहिलं ना तुम्ही तर पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल की हा प्रश्न देखील होकारार्थी आहे. आता आपण 2 वाक्य अशीच सोडवलेली आहेत, बरोबर. त्यामुळे तिसरं वाक्यही तसंच आहे. बघा, लोकमान्य टिळकांचे कार्य कोण विसरेल? प्रश्न आहे, होकारार्थी आहे. विधानार्थी करूया म्हणजे नक्कीच काय होईल? नकारार्थी होईल, बरोबर. नियमांनुसार उत्तर काय येईल मग? लोकमान्य टिळकांचे कार्य कोणीही विसरणार नाही. लोकमान्य टिळकांचे कार्य कोणीही विसरणार नाही. आता तुम्हाला नियमांनुसार कशा पद्धतीनं रूपांतर करायचं याचा थोडा थोडा अंदाज आता तुम्हाला येत असेल. अजूनही आपण काही उदाहरण बघूया. पुढे मी अजून एक प्रश्न दिला आहे बघा. विमान प्रवास कोणाला आवडत नाही? प्रश्न नकारार्थी आहे. प्रश्न कसा आहे हा? नकारार्थी आहे. आत्तापर्यंत आपण होकारार्थी प्रश्न बघितले, विधानार्थी करताना त्याचं आपण नकारार्थी केलं. आता इथे प्रश्न कसा आहे? नकारार्थी आहे. त्यामुळे विधानार्थी करताना काय करणार आहोत? होकारार्थीमध्ये करणार आहोत, बरोबर. विमान प्रवास कोणाला आवडत नाही? विधानार्थी करूया. विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. बघा, वाक्य आकर्षक पाहिजे, विचार चांगले मांडता आले पाहिजे, डौलदार वाक्य पाहिजे, परिणामकारक वाक्य पाहिजे. ह्या सगळ्या नियमांना आपण लक्षात ठेवूनच रूपांतर करायचा प्रयत्न करायचा इथे आपण आहे. अजून एक वाक्य बघूया आपण. फुकट दिले तर कोण नको म्हणेल? फुकट दिले तर कोण नको म्हणेल? बघा, प्रश्न इथे आहे, त्याचं पुन्हा आपण विधानार्थी करूया. फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही. फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही. थोडक्यात काय, तर प्रश्न जर होकारार्थी असेल आणि विधानार्थी करायचं असेल तर विधानार्थी करत असताना वाक्य हे नकारार्थी होतं आणि प्रश्न जर नकारार्थी असेल तर विधानार्थी करताना हे वाक्य होकारार्थी होतं. या नियमांना अनुसरूनच आपण वाक्य रूपांतर करायचं आहे. आता वाक्यांचे जे प्रकार आहेत त्यातला जो तिसरा प्रकार आहे त्याकडे आपण वळूया. तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य, बरोबर. आता या उद्गारार्थी वाक्याचा आपण विधानार्थी करूया. उद्गारार्थी वाक्याचा आपण काय करूया? विधानार्थी करूया. आता मुळात विद्यार्थ्यांना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की उद्गार म्हटल्यावर तिथे आले भाव, बरोबर. उद्गार म्हटल्यावर तिथे काय आले? भाव. केवळ प्रयोगी अव्यय ज्याच्यातून भाव आपण व्यक्त करतो. आणि त्यामुळे ज्या वेळी आपण या उद्गारार्थी वाक्याचं ज्यावेळी आपण विधानार्थी करतो त्यावेळी देखील काही नियम जे आहेत ते आपण इथे लक्षात ठेवायचे आहेत. ते नियम बघूयात. पहिलाच नियम इथे मी दिला आहे बघा. उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी करताना त्या वाक्यातील मूळ भाव हा कायम असला पाहिजे. मग तो भाव आनंदाचा असेल, दुःखाचा असेल, तिरस्काराचा असेल, बरोबर, राग असेल, द्वेष असेल, ते भाव मात्र कायम असले पाहिजे. ते भाव बदलता कामा नये. त्याचबरोबर हे भाव व्यक्त करण्यासाठी वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय असतात. त्याचबरोबर उद्गारार्थी वाक्यामध्ये सर्वात शेवटी किंवा त्या शब्दाच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह असतं, ते आपण काढून टाकायचे आहेत. उद्गारवाचक चिन्ह काढायचं आहे, केवळ प्रयोगी अव्यय तिथे काढायचं आहे. आणि त्या केवळ प्रयोगी अव्ययाच्या ऐवजी
साधे शब्द, साधे अव्ययाचे शब्द, फार, खूप, खूपच अशा अव्ययांचा आपण तिथे वापर करायचा आहे की जेणेकरून ते वाक्य साधं वाक्य तयार होईल, विधान तयार होईल. आणि म्हणूनच या नियमांना पकडूनच आपण काय करायचं आहे, तर उद्गारार्थी वाक्याचं आपण विधानार्थी करायचं आहे. आपण काही उदाहरणं घेऊया आणि उदाहरणांद्वारे आपण रूपांतरित करायचा प्रयत्न करूया. समोर बघा, मी एक उदाहरण दिले. किती सुंदर गुलाब आहे हा, किती सुंदर गुलाब आहे हा. बघा, किती या शब्दातून आणि उद्गारवाचक चिन्हावरून आपल्याला कळलं हे वाक्य उद्गारार्थी आहे. आता याचं आपल्याला विधानार्थी करायचं आहे. विधानार्थी करताना त्याच्यातला भाव, सुंदरतेचा भाव तो कायम ठेवायचा आहे, बरोबर. उद्गारवाचक चिन्ह काढायचं आहे. केवळ प्रयोगी अव्यय किती, त्याच्याऐवजी आपल्याला साधा शब्द तिथं दुसरा वापरायचा आहे. मग कसं होईल विधानार्थी वाक्य? हा गुलाब खूपच सुंदर आहे. हे झालं विधानार्थी वाक्य. हा गुलाब खूपच सुंदर आहे. अजून एक उदाहरण बघूया. माझा तरी किती वेडेपणा, माझा तरी किती वेडेपणा. पुन्हा विधानार्थी करूया. भाव कायम ठेवायचेत, उद्गारवाचक चिन्ह काढायचे, केवळ प्रयोगी अव्यय ह्याच्यातून काढायचे, बरोबर. साधं वाक्य करायचे, विधान करायचे. त्यामुळे रूपांतरित करताना ते कसं होईल? माझा हा वेडेपणा फारच आहे, माझा हा वेडेपणा फारच आहे. अजून उदाहरण बघूया आपण. वा काय उपमा आहे, वा काय उपमा आहे. विधानार्थी करूया, साधं वाक्य करूया. कसं होईल? ही उपमा छान आहे, ही उपमा छान आहे. बघा कशा पद्धतीने आपण वाक्य रूपांतर करतोय. ओके, अजून वाक्य घेऊया. चौथं वाक्य मी इथे दिले बघा. अबब केवढा लांबलचक शब्द हा, अबब केवढा लांबलचक शब्द हा. उद्गारार्थी आहे, विधानार्थी करूया, बरोबर. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? पुन्हा भाव कायम ठेवायचेत, केवळ प्रयोगी अव्यय काढायचे आहेत, बरोबर. मग आता करूया आपण. काय होईल बरं वाक्य तयार? हा खूपच लांबलचक शब्द आहे. साधं विधान बघा. हा खूपच लांबलचक शब्द आहे. तर अशा पद्धतीने उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी करताना त्यातील भाव हे कायम असले पाहिजे. रूपांतरित केलेल्या वाक्यात ते भाव कायम असले पाहिजे. त्याचबरोबर उद्गारार्थी चिन्ह काढायचं आहे, केवळ प्रयोगी अव्यय काढायचं आहे आणि त्याऐवजी फार, खूप, खूपच असे साधे जे शब्द आहेत या शब्दांचा तिथे वापर करायचा आहे, जेणेकरून वाक्यातील भाव हे कायम राहतील. त्यानंतर वाक्यांच्या प्रकाराचा चौथा प्रकार बघूया. तो आहे आज्ञार्थी वाक्य. आता या आज्ञार्थी वाक्याचे आपण विधानार्थी करूया. आज्ञार्थी वाक्याचे आपण काय करूया? विधानार्थी करूया. पुन्हा एकदा आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी करताना काही नियम लक्षात ठेवायचे, बरोबर. नियम आहे बघा की ज्यावेळी आपण आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी करतो त्यावेळी क्रियापदाच्या रूपात बदल करायचा आहे. कारण आज्ञा ही आपल्याला कशावरून कळते? त्या वाक्यातील क्रियापदावरून कळते, बरोबर. मुलांनो शांतता पाळा, पाळा या क्रियापदावरून आपल्याला आज्ञा समजलेली आहे आणि त्यामुळे या आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी करताना क्रियापदाच्या रूपातच आपल्याला बदल करायचा आहे. क्रियापदाच्या रूपात काय करायचं आहे? बदल करायचा आहे आणि त्यानंतर ते वाक्य जे ते रूपांतरित करता येईल आपल्याला. काही आपण उदाहरणं घेऊया म्हणजे तुम्हाला चटकन समजेल. पहिलंच उदाहरण इथे मी दिलं आहे बघा. मुलांनो आईवडिलांची आज्ञा पाळा, मुलांनो आईवडिलांची आज्ञा पाळा. पाळा या क्रियापदावरून तुम्हाला हे वाक्य आज्ञार्थी असल्याचं समजलं आहे. आता याचं आपल्याला विधानार्थी करायचं आहे, त्यामुळे आपल्याला क्रियापदाच्या रूपात बदल करायचा आहे नियमानुसार. वाक्य कसं तयार होईल? मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी, मुलांनी
आईवडिलांची आज्ञा पाळावी, की मात्र नियमानुसार आज्ञार्थीचं हे वाक्य कसं होईल, विधानार्थी रूपांतरित होईल. दुसरं उदाहरण घेऊया आपण. गुरुजनांचा आदर करावा. गुरुजनांचा आदर करावा. करावा या क्रियापदावरून काय समजलं, हे आज्ञार्थी वाक्य. त्याचं विधानार्थी करूया. गुरुजनांचा आदर करणे योग्य आहे. गुरुजनांचा आदर करणे योग्य आहे. अजून काही वाक्य बघूया आपण. तिसरं वाक्य मी इथे दिलं आहे बघा. तुझी कहाणी सांग. आज्ञा आहे. तुझी कहाणी सांग. सांग या क्रियापदावरून काय कळते, की आज्ञा आहे. त्याचं आपण विधानार्थी करूया. तुझी कहाणी सांगशील तर बरे होईल. तुझी कहाणी सांगशील तर बरे होईल. बघा, वाक्य परिणामकारक पाहिजे, डौलदार पाहिजे, आपले विचार मांडता आले पाहिजे, बरोबर. आणि त्यामुळे इथे आज्ञार्थीचं आपण विधानार्थी इथे केलेलं आहे. अजून एक उदाहरण घेऊया. तू विजयी होऊन ये. तू विजयी होऊन ये. ये याच्यावरून काय समजलं आहे, आज्ञा. त्याचं विधानार्थी करूया आपण आता. काय होईल, तू विजयी होऊन यावेस अशी माझी इच्छा आहे. तू विजयी होऊन यावेस अशी माझी इच्छा आहे. हे झालं विधानार्थी. थोडक्यात बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण होकारार्थीचं नकारार्थी पाहिलं, नकारार्थीचं होकारार्थी पाहिलं, प्रश्नार्थीचं विधानार्थी पाहिलं, उद्गारार्थीचं विधानार्थी पाहिलं, उद्गारार्थी वाक्यांचे, बरोबर. त्याचबरोबर आज्ञार्थी वाक्यांचेही आपण विधानार्थी पाहिले. आता आपण चारही प्रकारामध्ये एकच वाक्य घेऊया आणि चारही प्रकारांमध्ये ते कसं बदललं आहे यावरती नजर टाकूया. कारण परीक्षेला कोणतंही वाक्य देतात आणि कोणत्याही वाक्याच्या प्रकारात तुम्हाला रूपांतर करायला सांगतात. त्यामुळे एकच वाक्य घेऊन ते चारही प्रकारामध्ये कसं लिहायचं हे तुम्हाला त्याच्यातून समजेल. एकच वाक्य मी इथं घेतलं आहे बघा. विधानार्थी वाक्य आहे पहिलंच. हे अक्षर खूप चांगले आहे. हे अक्षर खूपच चांगले आहे. विधानार्थी वाक्य. या वाक्याचं प्रश्नार्थी करा असा जर प्रश्न आला तर आपण कसं करणार. नियम काय सांगतं, नियमांनुसार जायचं आहे. वाक्याचा अर्थ बदलायचा नाही आहे, बरोबर. मूळ भाव कायम ठेवायचे आहेत. काळ बदलता कामा नये. आणि त्यामुळे नियमांनुसार आपण इथे हे एकच वाक्य चारही प्रकारांमध्ये आपण घेऊया. हे अक्षर खूपच चांगले आहे हे विधानार्थी वाक्य आहे. याचं प्रश्नार्थी आपण करूया. हे अक्षर खूप चांगले आहे नाही. बघा वाक्य कसं झालं आहे. हे अक्षर खूप चांगले आहे नाही. आता हा प्रश्न आहे. याचंच आपण आता पुन्हा हे अक्षर खूप चांगले आहे याचंच आपण उद्गारार्थी करूया. त्याचा आपण उद्गारार्थी करूया. उद्गारार्थीमध्ये भाव आले पाहिजे. चांगले, सुंदरतेचे भाव आहेत. ते भाव टिकून आपल्याला ते ठेवायचे त्या वाक्यामध्ये, बरोबर. त्यामुळे ते भाव आपण इथे दर्शवणार आहोत, ते दाखवणार आहोत. मग ते कसं वाक्य तयार होईल. हे अक्षर किती चांगले आहे. बघा, किती या शब्दाने उद्गार दाखवला. त्याचबरोबर आहेच्या पुढे आपण काय केलेलं आहे, उद्गारवाचक चिन्ह टाकलेलं आहे. त्यामुळे याच्यातून हे वाक्य उद्गारार्थी झालं. आता हेच वाक्य आज्ञार्थी करायचं आहे आपल्याला. हे अक्षर खूप चांगले आहे हे वाक्य आपल्याला आज्ञार्थी करायचं आहे. मग आपण कसं करू. अक्षर चांगले काढावे. अक्षर चांगले काढावे. हे बघा, एकच वाक्य चारही प्रकारांमध्ये कशा पद्धतीने त्या प्रकारांनुसार त्या नियमांनुसार कशा पद्धतीने रूपांतरित करता येतं हे इथे तुम्हाला या उदाहरणातून दिसून येईल. तर अशा पद्धतीने आज आपण वाक्यांचे पुन्हा एकदा चारही प्रकार कोणते ते पाहिले आणि त्याचबरोबर या चारही प्रकारांचं रूपांतर हे कसं नियमांनुसार आपण करायचं आहे हे देखील अनेक उदाहरणांद्वारे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. धन्यवाद.